अमेरिका आणि इस्रायलने कालपासून सुरू केलेल्या हल्ल्यांमुळे इराणला सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे। अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामध्ये इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे। 1989 पासून अयातुल्ला अली खामेनी हे इराणचे सुप्रीम लीडर होते। सगळ्यात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनींचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं होतं। अमेरिकी मीडियाच्या दाव्यानुसार खामेनींच्या घरामधल्या इतर 4 सदस्यांचा देखील मृत्यू झालाय। यामध्ये खामेनींची सून, मुलगी, नात आणि जावई हे देखील मारले गेल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केलाय। या बातमीला इराणच्या माध्यमांनी देखील दुजोरा दिला। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा शोकही जाहीर करण्यात आलाय। दरम्यान खामेनींच्या मृत्यूनंतर इराण चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय। इराणने इस्रायलसह आखाती देशांमधल्या अमेरिकन तळांवरती आता हल्ले केलेत आणि आणखी तीव्र हल्ले करण्याचाही इशारा दिलाय। त्यामुळे पश्चिम आशियामधील युद्धजन्य परिस्थिती आणखी चिघळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनींचा खात्मा झाल्याच्या नंतर आता इराणमधली सद्यस्थिती दाखवणारे सॅटेलाइट फोटो समोर आलेत। खामेनींचा तेहरानमधल्या राजप्रासादाची 2 दृश्य अमेरिकेने जारी केली आहेत। तेहरानमधला 2025 मधला राजप्रासाद आणि आता क्षेपणास्त्रांचा अचूक मारा केल्याच्या नंतर तोच राजप्रासाद बेचिराग झालेला दिसतोय आणि या राजप्रासादामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती देखील या ठिकाणी होत्या। सरकारी निवासस्थानं होती, हे सगळेच मारले गेल्याचं देखील सध्या बोललं जातंय। ही 2 दृश्य आपण बघूयात। 2025 मधला हा खामेनींचा राजप्रासाद आहे जिथे ते राहत होते। अनेक वेगवेगळे सरकारी निवासस्थाने देखील याच ठिकाणी होती आणि यानंतर काल ज्या पद्धतीने इस्रायलने मारा केला, इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी मिळून इराणला लक्ष्य केलेलं होतं। खामेनींचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळेला जी क्षेपणास्त्र डागण्यात आली तेव्हाच आपण बघतोय बेचिराख झालेला राजप्रासाद आहे हा 2026 मधला। क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामध्ये हाच राजप्रासाद आता उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। दरम्यान अमेरिका आणि इस्रायलने या खामेनींना नेमकं कसं मारलंय ते देखील जाणून घेऊया। सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि खामेनी यांच्यामध्ये चर्चा सुरू होत्या। इस्रायल अमेरिका सातत्याने सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी यांच्या मागावरती असल्याची माहिती मिळते आणि शनिवारी अली शमखानी खामेनी यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। हीच संधी साधून खामेनी हे शमखानी आणि रिव्होल्युशनरी गार्ड प्रमुख मोहम्मद पकपोर यांच्याशी चर्चा करत होते। याच वेळेला संधी साधून चर्चा सुरू असताना इस्रायलने मिसाईलने हल्ला केला। हल्ल्यामध्ये खामेनी, पकपोर आणि शमखानी हे सगळे ठार झालेत। यामध्ये खामेनींची सून, मुलगी, नात आणि जावई देखील मारले गेल्याचं अमेरिकन वृत्तसंस्थांचं माध्यमांचं वृत्त आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या लष्करानं आता एक व्हिडिओ देखील शेअर केलाय आणि हे संपूर्ण ऑपरेशन कशा पद्धतीने राबवलं गेलं हे या व्हिडिओमधून त्यांनी दाखवलंय। तर अमेरिकेच्या लष्करानं शेअर केलेला हा व्हिडिओ आपण बघतो आहोत। काही युद्ध नौका देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। सोबतच ज्या पद्धतीनं ड्रोनचे हल्ले झाले, क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला, याची तयारी नेमकी कशी सुरू होती, ऑपरेशन एपिक फ्युरी कशा पद्धतीने राबवण्यात आलं त्याची ही दृश्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।